आजची जी पत्रकार परिषद ही जी भरली आहे, गेल्या 2-3 महिन्यापासून मी एक गोष्ट ऐकतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का. मला तुम्हाला एक प्रथमतः तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट जेव्हा मी पक्ष सोडला, जेव्हा शिवसेनेतून मी राजीनामा दिला, त्याच्यानंतर मी जेव्हा खाली बोललो होतो की माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही आहे तर त्यांच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. आणि तेव्हा मला भेटण्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि बऱ्यापैकी खासदार देखील आले होते. मला ते बोलले, साहेब आम्ही तुमच्यासोबत येतो. मी म्हटलं नाही बाबा, मला बाकीच्यांचा पक्ष फोडून माझा पक्ष मला उभा नाही करायचा आहे. त्याच्यानंतरच्या सगळ्या गोष्टी झाल्या. बाळासाहेब हयात असताना देखील मी एक पक्ष सुरू केला ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाव दिला. मी त्याला बाकी अजून दुसरं कुठलंही नाव देऊ शकलो असतो. महाराष्ट्र राज सेना वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्यात काही नाव देऊ शकलो असतो मी. पण माझ्या डोक्यात हे महाराष्ट्राचा नवनिर्माणच होतो. बरं, तो मुद्दा झाला, राहिला बाजूला. मूळ मुद्द्यावर येतो, जे तुम्हाला पाहिजे तेच, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का. बघा कसं आहे, त्या दिवशी कधी महेशला मी जेव्हा मुलाखत दिली तेव्हा मी सांगितलं की महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि या महाराष्ट्रासमोर आपल्या जे छोटी छोटी भांडणं आहेत ती बाजूला येऊ शकतात, बाजूला होऊ शकतात. आणि महाराष्ट्रापेक्षा कुठली मोठी भांडणं नाही आहेत, हे असं माझं वक्तव्य होतं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी त्याचे वेगवेगळे अर्थ लावले. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बोलू लागला. युतीची गोष्ट पुढे वाढत चालली. मी माझ्या पदाधिकाऱ्यांना एकच सांगितलं, याच्याबद्दल तुम्ही बोलू नका. जे काय बोलायचं आहे ते योग्य वेळ आल्यावर मी बोलेन. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, 2014 आणि 2017 ह्या दोन्ही वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच आणि माझ्यासोबत कोण आपलं बाळा होता आणि त्यांच्यासोबत कोण आपले देसाई होते. ह्या दोघांचं भेटणं ठरलं होतं, बोलणं ठरलं होतं, सगळं होणार होतं. आम्ही आमचे AB फॉर्म पण थांबवले होते. पण मला मनात कुठेतरी शंका आली होती. AB फॉर्म थांबवले असताना तिथून बाळाने मला सांगितलं की साहेब काय 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 करायचं काय आता. अजून त्यांचा काय फोन नाही आला. मी म्हटलं त्यांचा फोन येणार पण नाही, तुम्ही AB फॉर्म वाटा. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण ही पार्श्वभूमी तुम्ही नीट लक्षात घ्या. हा युतीचा प्रस्ताव जो होता तो मी स्वतः 2014ला आणि 2017ला घेऊन गेलो होतो. मला असं वाटतं तुम्ही आत्ता यावं घेऊन. शिवतीर्थाचे दार मोकळेच आहेत, मातोश्रीवरून यावं. युतीचा प्रस्ताव हा तुम्ही आता आम्हाला द्यावा, एवढंच माझं छोटं मत आहे. आणि त्यात मला असं वाटतं काही चुकीचं नाही आहे. तुम्ही जे मीडियावर येतात आणि बोलतात की युती करायची आहे, आम्ही तयार आहोत, आमच्याकडून सर्व गोष्टी मनसेला आम्ही सोबत येणार आहोत, सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय, हीच गोष्ट तुम्ही प्रस्तावामार्फत सांगा. मला असं वाटतं युती होणं आणि एकत्र लढणं हीच फक्त गोष्ट नसते. राजकारण जर का पाहिलं तर युती झाल्याच्या नंतर कोण किती जागा लढवणार आहे, तुम्हाला किती जागा आम्हाला तुम्ही देणार आहात, आमची तयारी कुठे किती आहे, तुमची तयारी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण युतीच्या गोष्टी करत असाल तर मला असं वाटतं ते फक्त आणि फक्त ते वायफळ चर्चा आहे.
आणि त्या गोष्टींबद्दल मला तरी वाटतं की माझ्या नेत्यांना मी सांगितलं आहे, माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही एक शब्दही काढू नका. त्यांना जर का गरज असेल तर ते स्वतः येतील, माझ्याशी बोलतील, त्यांच्यासाठी माझे दार मोकळे आहेत. अजून काय बोलू? मग युती होईल का? युतीबद्दल काय सांगा साहेब? हां, युती साहेब, युतीबद्दल हे बघा, हे अशा फक्त मीडियासमोर येऊन बोलणं आणि या सगळ्या गोष्टी करणं, त्याच्यामुळे काही युत्या आघाड्या काय होत नसतात. त्याच्यामुळे त्या बोलण्यांना काय अर्थ नाही आहे. तुम्हाला जर का खरंच युती करायची असेल, तुमच्या मनात खरंच असेल तर मला येऊन भेटा, माझ्यासमोर प्रस्ताव द्या, मांडा. आम्हाला प्रस्ताव मंजूर असेल तर पुढे बोलू. पण युतीच्या प्रस्तावामध्ये तुमची नेमकी अपेक्षा काय? चला बस, चल का भाजप बरोबर जाण्याचे संकेत काय? नाही, बोलू ना. त्यांचा प्रस्ताव आल्याच्यानंतर बोलू. काय तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली का? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की भाजप बरोबर जाणार का, काय एकनाथ शिंदेची शिवसेना घेणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे सगळ्यात तुम्ही सुरुवात केलेल्या आहे, तुम्ही मांडलेल्या गोष्टी आहेत. ह्या मीडियाने सगळ्या मांडलेल्या गोष्टी आहेत. मला शिवसेना जर का हवी असती तर मी तेव्हाच घेतली नसती का? काहीतरी बोलतात मूर्खासारखे. हां, चला बस झालं, बस.